हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्ते बोला. शंभो त्रिकाल आयुर्वेदामधून बोलतोय. हा मॅडम आपण औषध घेतलं होतं बघा, वेट लॉस पावडर. हा हा तर त्या संदर्भातच कॉल केला होता. कधी घेतलंय आणि काय रिझल्ट आहे त्याचा? रिझल्ट चांगला आहे. वजन ओके. पण चांगलं कमी झालंय. ऍसिडिटी मध्ये बंद केलं तर मग मला परत ते ऍसिडिटी वगैरे चालू केली. ओके. तर आता मग परत चालू केलं तर म्हणजे पूर्ण क्लिअर आहे. वजन पण चांगलं उतरलं होतं. म्हणजे असं. 5-7 किलो झालं होतं कमी. ओके ओके. ठीक आहे. आणि ऍसिडिटीचा पण चेहऱ्यावर पण म्हणजे खूप म्हणजे व्यवस्थित वाटत होतं, कम्फर्टेबल. सगळे सांगत होते की आता खूप फिट दिसतेच. पण त्यात मी काही पाळत नाही खरं सांगायचं तर, कारण मला अच्छा. माझे म्हणजे व्यायाम पण जास्त होत नाही किंवा डाएट वगैरे नाही, काही नाही. म्हणजे औषधाने मला व्यवस्थित वाटतंय तो. छान छान. एकदम मस्त. हा ओके. आणि अगोदर वजन किती होतं तुमचं? अजून पहिले माझं काहीतरी 78-77 पर्यंत गेलेलं. आता काहीतरी 71-70 पर्यंत आहे. 78 होतं, आता 71. हा हा 70 पकडा. असं. हा हा ठीक आहे. आणि किती महिन्यामध्ये एक तरी 7-8 किलो कमी गेले? तरी 4-5 महिने लागले. आणि ओके. मध्ये माझं थोडंसं कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे पण चालू होत्या ना, त्यामुळे त्या खाल्ल्यामुळे मग वजन फटकन कमी होत नव्हतं. बरोबर. असं. म्हणजे आणि गॅप त्या पण पडला असेल थोडाफार, नाही का? नाही, मध्ये मध्ये गॅपच होता. 1-2 महिने मी त्या औषध घेतलं नव्हतं. म्हणजे बाहेर होती आणि मला घेता येत नव्हतं, घरात असून घेता येत नव्हतं. आणि जॉबमुळे काय होतं, अपडाऊन वगैरे असेल किंवा लवकर जायचं असेल पहाटे वगैरे, तर नाही होत मग मला. बरोबर. असं काय आहे. आणि चांगली व्यायाम गोष्ट आहे. वगैरे तर काहीच होत नाही, कारण दिवस 12 तास ड्युटी असते ना, त्यामुळे तो जॉब म्हणजे हेच होत नाही मला. व्यायाम वगैरे कमी जास्तच होतो, चालणं वगैरे थोडंफार कमीच ओके. असतं. असं. नाही, छान आहे. कुठलाच डाएट फॉलो न करता जर एवढा रिझल्ट असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि चांगली आहे. मला म्हणून पटतं ते औषधं तुमचे. मग मी अधून मधून नाही संपलं तरी मागवतच राहते. म्हणजे समोर जरी असलं तरी मला वेळ जेव्हा भेटेल तेव्हा मी खाते. बरोबर. असं. चांगली गोष्ट आहे. छान ओके. रिझल्ट आहे तुम्हाला. आणि हा हा कुठून बोलताय आपण? मी पुण्यावरून बोलते, पुणे औंध. ओके ओके. आणि ऍसिडिटीचं पण घेतलं होतं का तुम्ही? नाही, ऍसिडिटीचं नव्हतं घेतलं, पण ते वजन कमी करतो ना, जेव्हा ते औषध घेते ना तेव्हा मला खूप क्लिअर वाटतं, कारण पोट साफ होतं ना त्याने. बरोबर. त्याच्यामुळे माझी ऍसिडिटी थांबते. म्हणजे पोट साफ झाल्यामुळे काय होतं, ऍसिडिटी वगैरे होत नाही. आणि तुमच्या ह्याच्यात पण ते दिलेलं आहे ना, वजन कमी करण्याच्या ह्याच्यामध्ये ऍसिडिटीचा वगैरे त्रास थोडा कमी प्रमाणात होईल वगैरे. मग ते घेतलं की मी बराच, आता मध्ये एक 15-20 दिवस नव्हतं घेतलं, तर मला परत त्या ऍसिडिटीचा त्रास चालू झालेला. अच्छा. बरोबर. असं. पोट वगैरे साफ होत नसेल ना तुमचं? म्हणजे ते पोट साफ होत नाही ना, मग त्याच्यामुळे त्या औषधाने माझं पोट भरपूर साफ होतं. मग त्याच्यामुळे ऍसिडिटी ऑटोमॅटिक कमी होऊन कमी होते. आणि आता म्हणजे रिपोर्ट सुद्धा काढले ना, तेव्हा मला ऍसिडिटीचा त्रास दाखवत होते मागे गेल्या वर्षी. ओके. आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही काही औषधं वगैरे घेतली का? म्हटलं नाही, आयुर्वेदिक वगैरे चालू. ते म्हणतात आता काही वाटत नाहीये. म्हणजे तुम्हाला जे माझ्या छातीकडे म्हणजे ऍसिडिटीचं हे वाटत होतं ना, ते आता क्लिअर झालंय पूर्ण. वा. मस्त, एकदम छान. ते त्यांनी, आता मी कालच सोनोग्राफी केली 2 दिवसापूर्वी. तर बोलले की नाही, आणि आता वजन पण तुमचं खूप कमी वाटतंय, पोट वगैरे बसलेलं आहे, व्यवस्थित झालं. म्हणजे पोट जास्त, चरबी खूप होती अंगाला, पोटाला वगैरे. ओके. कपडे असं. वगैरे जुने हो, यायला लागले? खूप सैल होतात. मध्ये तर म्हणजे मला वाटतं मार्चच्या मध्ये तर एवढी सैल की मला माझे फ्रेंड्स वगैरे म्हणायचे की तब्येत खूप छान झालीये, मस्त झालीये, कव्हर वगैरे तुझी. म्हणजे असं. बॉडी मेंटेन एकदम हे नाही की आजारी माणसासारखं नाही. नाही, ते फ्रेश वाटतात. म्हणूनच बोलले बरेच जण की चेहऱ्यावर पण बघून तुझ्या आता खूप फ्रेश वाटतं. पहिले एकदम आजारासारखं चेहरा वगैरे वाटायचा, किंवा फिटनेस वगैरे, तब्येत वगैरे, हातपाय वगैरे थोडंसं हे व्हायचं. तर आता खूप फ्रेश वाटते. बरोबर आहे. वय किती आता आपलं? 43 चालू आहे रनिंग. ओके. नाही, छान. 43 वजन म्हणजे 43 एज मध्ये सुद्धा, म्हणजे नाही का, वय नाही झाले तसं, पण तरी सुद्धा म्हणजे अजून तेच सगळे मला म्हणतात. आणि एवढा वेळ नसून पण तुझं म्हणजे खूप छान वाटतंय असं. म्हणजे आता बरोबर. मला पण स्वतःला अनुभव आहे, कारण मी जर 2-4 दिवस नाही घेतलं ना, किंवा लगेच थोडस मागे पुढे होतं, असं जड वाटतं कुठे हे. बरोबर. नाही, छान. चांगली गोष्ट आहे. चांगला रिझल्ट आलाय. इतरांना सुद्धा सांगा. आणि अजून नाही, मी सांगते बऱ्याच जणांना वगैरे की म्हटलं तुम्हाला काय आयुर्वेदिक औषध असेल तर हे चालू करा. म्हणजे हे चांगलं आहे. भले किती म्हणजे पैसे जरी महाग वाटतात तुम्हाला, पण महागाच्या प्रमाणे आपलं हे तब्येत खूप छान होते. बरोबर. असं.
ठीक आहे ठीक आहे चालेल. धन्यवाद ओके. मॅडम धन्यवाद. ओके. आपण कुठून बोलताय बोललात? पुणे पुणे पुणे. पुण्यामधून बोलते. औंध आमचं इथे घर आहे. अच्छा हम्म. अच्छा. धन्यवाद मॅडम. ओके.